नमस्कार मित्रांनो, आज 27 ऑक्टोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे काही वादळ निर्माण झालेलं आहे, या वादळाची तीव्रता ही खूप वाढलेली आहे आणि वाढताना बघायला मिळत आहे. तसेच हे जे वादळ आहे, हे भारताच्या किनारपट्टीकडे आपल्याला सरकताना बघायला मिळत आहे. लवकरच हे महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता आहे आणि पुढील 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे. आज मित्रांनो 27 ऑक्टोबर, आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांना आज जोरदार पाऊस आहे, कोणत्या भागांमध्ये जोर जास्त राहील, कोणत्या भागांमध्ये कमी राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये दोन्ही बाजूला दोन्ही महासागरांमध्ये चक्रकार स्थिती तसेच चक्रीवादळ निर्माण झालेले आहे. तर अरबी समुद्रामध्ये जे वादळ आहे हे देखील किनारपट्टीकडे आपल्याला सरकताना बघायला मिळत आहे. परंतु हे वादळ किनारपट्टीच्या जवळ येऊन पुन्हा खोल अरबी समुद्रात निघून जाण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे राज्यात बऱ्याच भागामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील, तर काही भागामध्ये पाऊस देखील बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे. आज नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये बहुतांश भागामध्ये मोकळं कोरडं वातावरण बघायला मिळेल. उन्हाचा चटका बघायला मिळेल. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही बाष्पयुक्त वारे आहे, जे काही बाष्पयुक्त ढग आहे, जे काही बंगालच्या उपसागरामध्ये जे वादळ निर्माण झालेलं आहे, या भागाकडे खेचले जाणार असल्यामुळे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात जरी ढगाळ वातावरण बघायला मिळाले, तरी पण बहुतांश भागामध्ये मोकळं आणि कोरडं वातावरण बघायला मिळेल. तसेच इकडं अरबी समुद्रामध्ये बघितलं तर या चक्रकार स्थितीमुळे जो काही किनारपट्टी लगतचा परिसर आहे, कोकण विभाग आहे, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच कोकणालगतचा भाग नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका मध्यम पाऊस आपल्याला सकाळपासूनच बघायला मिळू शकतो. ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये मित्रांनो, पावसाचा जोर जास्त कोणत्या भागामध्ये राहील, तर कोकण किनारपट्टीला बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील. दुपारीनंतर आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. जोरदार पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे. हे जे वातावरण आहे मित्रांनो, हेच वातावरण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आणखीन आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल. म्हणजे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये आज जोरदार पाऊस असेल. तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगरमध्ये देखील आज जोरदार पावसाची शक्यता आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील काही परिसरामध्ये खूप जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, धुळे, अमळनेर, पारोला, एरंडोल, नाणे, साक्री, चिमठाणे, धुंडाईचा, शिरपूर, नंदुरबार, तसेच एकदम उत्तरी शहादा, बोरपाणी, तालोडा हा जो पट्टा आहे, हा जो भाग आहे, या परिसरामध्ये दुपारनंतर खूप जबरदस्त पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल. मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या परिसरामध्ये आहे. सर्वदूर असे या भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर बनण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. अहवा, नवापूर, सापुत्रा, सटाणा हा सर्वच भाग सर्वच उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर राहील. परंतु हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये थोडासा जास्त जोर राहण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. ठिकठिकाणी हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. अहिल्यानगरमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. पाऊस आपल्याला ठिकठिकाणी जोरदार स्वरूपाचा बघायला मिळेल. हलक्या मध्यम पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी आहे. बीडमध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाची हजेरी लागेल. तसेच पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मित्रांनो, हे जे वातावरण आहे हे